हॅलो, हाय, सलाम, राम राम, नमस्कार. आज आम्ही संध्याकाळची वाजले आहेत 5. फिरायला चाललेलो आहे मेरुलिंग या ठिकाणी. मी, माझा मित्र मनसूर आणि त्याचबरोबर बापू. हे पाहू शकता, पुढं चाललाय तो आमचा बापू. आणि ही आम्ही दोघं, मनसूर आणि मी सुशील स्वतः. चला तर मग पुढे गेला तुम्हाला सगळं सांगतो. हे बघा तुम्ही, आम्ही आता मेरुलिंग या ठिकाणातील हा वर जो दिसतोय ना, तो त्याला बंड बोललं जातं. खूपच प्रसिद्ध आहे. तो पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. दम तर खूप लागलेला आहे. आमच्या दोन्ही मित्रांना पण लागलेला आहे. त्यासाठी म्हटलं जरा वॉकिंग करण्यासाठी आलो आहे आम्ही. आणि त्याचबरोबर एन्जॉय पण होईल काहीतरी. चला तर मग, थोडंसंच चढायचं राहिले. कसं आहे नाद करते काय त्याच्या याला, हे रिस्पॉन्सच काय देणार माझ्या याला. चला बघूया अजून वर काय काय जलवाय जुंबिश. वा, हे बघा अशी फुलं बिलं आहेत. म्हणजे काय म्हणायचं त्याला, आता ह्या दोघांची लग्न झालीत बरं का. ह्यांचं प्लॅनिंग काय चाललं माहिती आहे का, ह्यातलं एखादं फुल घ्यायचं आणि बायकोला द्यायचं. गुलाब देऊन, अजून चमेली, चाफा वगैरे देऊन कंटाळलेत. आता नवीन काहीतरी देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. हां, हे बघा, हा शेवटचा टप्पा आहे बरं का. शेवटचा टप्पा आहे. आता या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त हँडलाच घेतले तरी हे भाव खात्यात बरं का. ते तू नको सांगूस मला. चल, हा शेवटचा टप्पा आहे. शेवटच्या टप्प्यात आम्ही आता चाललेलो आहे. दम तर खूप लागलाय, पण काय आहे, हौसेला मोल नसतं असं म्हणतात. खाऊन खाऊन वजनं वाढलेत आमची. आता आम्ही आलो आहे मेन स्पॉट वर. का स्पॉटापेक्षा खतरनाक स्पॉट आहे. आता इकडे खाली एक मोठं धरण आहे. म्हणजे एवढं आहे काय दिसत. माझा पण जरा व्हिडिओ दाखवा त्या माणसांना, मला पण बघू द्या थोडंफार. हा, तसंच वाहून जायचं जरा जरा. आमच्या मित्रांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की कसं वाटतंय. पहिल्यांदा मी प्रतिक्रिया जाणून घेतो. आमचा मित्र मनसूर बाबा, कसं वाटतं मेरुलिंगबद्दल, तुला काय म्हणायचं? आपलं काश्मीर आहे. बापू पवार, बापू कसं वाटतंय? एकदम भारी, खायला लागते. नाद करते काय, तुला काय म्हणायचं का? मनसूर कंटाळा आहे. चलो नेक्स्ट. तर आमचा आता परतीचा प्रवास चाललेला आहे. आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला. गणपती आलेत आमच्या गावाला आणि आम्ही पण चाललोय आमच्या गावाला. तर बाय बाय मेरुलिंग बंडाचं ठिकाण. चलो, तुम्हाला पण बाय बाय. हे जे आहे ते मेरुलिंग देवस्थान आहे. याचं ओरिजिनल नाव काही नरबदेव असं काहीतरी आहे. हे ऑन टॉपवर आहे आम्ही आता सध्या. इथे छोटीशी शाळा पण आहे. आणि गणपतीचं सीझन चालू आहे, तर गणपतीची गाणी पण लागलेली आहेत. खूपच छान दिसत आहे. म्हणजे जुन्या काळातली ही वास्तू आहे. हे बघा, हे आमचं सगळं इथून खाली बघत असाल तर आमचा सगळा जावली तालुक्याचा भाग आहे. आणि आमचं गाव पण आहे इकडे खाली. तिकडून आम्ही आलो इकडे वर. खूप छान बघण्यासारखं. वेळ भेटला तर 100%
हे बघा, म्हणजे जुन्या काळातला दगड आहे. त्या दगडामध्ये हे एकदम कोरीव बांधकाम केलेलं आहे. सगळी जुनी वास्तू आहे पूर्णपणे पुरातन काळात. इथे मारुतीचं मंदिर आहे, खूप जुनं आहे. त्याच्यानंतर ना इथे विठ्ठल, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली यांची देखील मूर्ती आहे. आणि ते पुढे गेल्यानंतर केदारेश्वर नावाचं देखील एक छोटंसं मंदिर आहे. तिथे स्वयंभू पिंड दिसत आहे. हे बघा, आणि यांची दिंडी देखील असते गावची. हे बघा, सर्व काही पुरातन काळातलं आहे आणि ही वास्तू जपून ठेवलेली आहे. इथे देखील छोटी छोटी देवाची मंदिरे आहेत. खूपच छान बघण्यासारखं, पाहण्यासारखं आहे. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या श्री क्षेत्र मेरुलिंग, तालुका जावली, जिल्हा सातारा या ठिकाणी. हे आहे मेरुलिंग यांचं देवस्थान. इथे आज आरती देखील करण्याचा आम्हाला मान भेटलेला आहे. हे बघा, मुख्य प्रवेशद्वार. तिचे लाज नाही. चटकार चटी मी तोऱ्यात आयो, चटकार चटी मी तोऱ्यात होती, कशी चांदणी चंदन नदी. दाटी बाव, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नवा. दाटी बाव, गावात होईल शोभा, हे वागणं. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. मेरुलिंगच्या प्रवासासाठी आम्ही साधन काय आणले बघा. ही बघा, ही माझी बाईक आहे. त्या बाईकवर मी एकटाच आहे आणि ही या बाईकवर ही दोघं आलेत. हा त्यांचा ड्रायव्हर आहे आणि तो दुसरा खेळाडू. असे आम्ही तिघंजण आलेलो आहे मेरुलिंग बघायला. हे बघा, मेरुलिंगचा नजारा कसं आहे, काम कसं आहे. येऊ राडा करती, नाच करती काय, यायलाच लागतंय मेरुलिंग या देवस्थानावर. बघा काय काय तुम्हाला काश्मीर असंच असेल काय हो, कदाचित याच्यापेक्षा भारी पण नसेल. यस, लय भारी आमचं मेरुलिंग.